हा? पत्रकारांची सुद्धा हिंमत होत नाही. अरे जरा हिंमत दाखवा. पत्रकारिता ही सुद्धा कितवा स्तंभ आहे मिटकरी? तो 4था स्तंभ आहे लोकशाहीचा. हिंमत दाखवली पाहिजे. तुम्ही सटकन इकडून तिकडे या, म्हणजे ते उंदराच्या वेळात नाही, ह्या वेळात ना त्या वेळात, त्या वेळात ना ह्या वेळात तुम्हाला चालतं. तुम्हाला कोणी विचारायचं नाही. आणि आम्ही एकदा केलं तर लगेच आम्हाला हा विश्वास भाऊनी कसं काय तेव्हा प्रवेश केला. फुरटीनेच गेलं. फुरटीला म्हणलं अरे तुला आठवत नसेल तर हेही दे की पानाकडनं परत कमलाकडे कसे गेले. त्यामुळं आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला आणि आज आम्ही तुमच्या पुढं पुन्हा एकदा ह्या नगरपालिकेच्या कारभारासंबंधी. खरं म्हणजे आपली जनता एवढी जागृत आहे. आज मी त्या पदयात्रेत होतो. कुठे तानाजी चौकापासून ते भीमनगरच्या आपल्या जो स्तंभ आहे उभा राहिलेला त्या तिथपर्यंत 19 खाते अशी पूर्ण पदयात्रा जवळजवळ मला वाटतं 2-2.5 तास चालली. आणि मी पूर्ण पदयात्रेत होतो. आणि त्या पदयात्रेमध्ये विशेषतः महिला भगिनी ह्या 8-9 वर्षाच्या नगरपालिकेच्या जो काही त्रास झाला त्याच्याबद्दल जागोजाग थांबून आम्हाला सांगत होत्या की आता आम्ही तर ठरवलंय तुम्हाला निवडून द्यायचं, पण निवडून आल्यावर हा त्रास बंद करा. आम्हाला पाण्याची सोय असेल, स्वच्छतेची गटारीची सोय असेल, झाडल्या जात नाहीत रस्ते, गटारी काढल्या जात नाही. खूप जे नगरपालिकेची प्राथमिक कर्तव्य आहे ती सोडायची आणि उगाच 4,000 कोटीच्या गप्पा मारायच्या. हे काही बरं नाही. 4,000 कोटी कशाला म्हणते? माझ्या हातात दिले असते तर बार्शीला सोन्याची लंका केली असते. आकडे फुगून सांगण्याला काय, पण ही सवय आहे नेहमीच काही ना काही अतिरेकी अतिशोक्ती बोलायची. पण मला कळलं आज 2-2.5 तास चालल्यानंतर की नागरिकांना कशाचं दुखणं या नगरपालिकेत आहे. त्यांनी मनोमन ठरवलं. त्यामुळं पुन्हा एकदा सांगतो की आपण सर्वांनी येत्या 2 तारखेला सकाळी 7:30 ते 5:30 पर्यंत मतदान आणि आपल्याला 3 बटणं मशाली चिन्हाच्या पुढची दाबायची. एक नगराध्यक्ष पदाचा आहे आणि 2 नगरसेवक पदाचा आहे. त्यामुळं आपण खात्रीने हे तुमचं कर्तव्य पार पाडताल आणि या महाविकास आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासहित निवडून आणतात अशी एक अपेक्षा किंबहुना खात्री आपल्या या सगळ्यांच्या प्रतिसादाकडे बघून व्यक्त करतो. आणि जाता जाता एवढं सांगतो की अभेदबाईनं बोलता बोलता माझ्या वयाचा उल्लेख केला. अवघे वयमान असं म्हणा. 76 जरी असलं, आता डिसेंबरला 77 लागेल, 16 डिसेंबर, तरी सुद्धा आज मी 2.5 तास चालून इथं उभा आहे. त्यामुळे या गावाचे
8 वर्षात झालेले हाल संपवल्याशिवाय मी माझा श्वास बंद करणार नाही, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि तुम्हा सगळ्यांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.